अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग बऱ्याचदा आपल्याला ब्लाउजला डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही किंवा त्याच डिझाइन बनवून कंटाळ येतो, कधीतरी सण वगैरे असतो आणि साडी सुद्धा वेगळी असते। सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। नक्कीच या ब्लाउज डिझाइनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूपच सुंदर असं लुक येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला व्हिडिओ बघून अशी डिझाइन बनवणं खूप सोपं जाईल। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून ह्या डिझाइनमुळे नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूपच सुंदर असं लुक येईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाउजचा जो काही बॅकनेक आहे तर तो इथे मी ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। तर बघा बघितल्यावरच लक्षात येईल की हा जो काही ब्लाउज पीस आहे तर हा आहे ऑर्गॅन्झा साडीवरचा। तर बघा अस्तर आणि ब्लाउजचा बॅकनेक असं दोन्हींची आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे। तर यावर आता आपण खूप सुंदर अशी डिझाइन बनवणार आहोत। त्याचबरोबर बघा खालचा जो काही काठासारखा पार्ट आहे ऑर्गॅन्झा साडीचा तर तो इथे मी काढून घेतलेला आहे। तर हा यूज करून आता आपण इथे डिझाइन बनवणार आहोत। तर बघा मग सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाउजच्या बॅकनेकचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मेजरमेंटनुसार डिझाइन कशी करायची तर ती सहजच लक्षात येईल। तर बघा हा जो काही ब्लाउज आहे तर त्या ब्लाउजची उंची आहे इथे बघा 12.5 आणि 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 13.5 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथून आपण टाकलेला आहे 5.5 शोल्डर आणि 2.5 इंचाची गळारुंदी आणि 5.5च मुंडा सुद्धा घेतलेला आहे। 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा आकार सुद्धा दिलेला आहे। त्यानंतर इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन म्हणजे 8 अधिक 1.5 इंच, तर असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर बघा आता आपण सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरचा जो काही बॅक पार्ट आहे तर त्यावर करणार आहोत। तर बघा सगळ्यात आधी 2.5 इंच गळारुंदीची मार्किंग इथे करून घ्यायची आणि तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं। मी 10.5ला मार्किंग केलेली आहे आणि हा बॉक्स इथे ड्रॉ करून घेतला। त्यानंतर जो काही गळ्याचा आकार आहे तर तो द्यायचा आहे, तर इथे आपण पान गळ्याचा शेप देणार आहोत। तर बघा बऱ्यापैकी डीप घेतलेला आहे, तुम्हाला अजून वाटत असेल तर तुम्ही अजून डीप इथे घेऊ शकतात। तर बघा जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आता आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित। ठीक आहे, तर बघा मग अस्तरचा गळा इथे कटिंग झालेला आहे। तर आता आपल्याला इथे अस्तर आणि ब्लाउजचा बॅकनेक एकमेकाला जोडून घ्यायचा आहे। तर बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो इथे सरळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्यावर कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा। तर बघा इथे एक पिन सेंटरला आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक असं टोटल 3 पिना लावून घ्यायच्या आहे। बघा सेंटरला लावली आणि बरोबर व्यवस्थित एकसारखं गोळा वगैरे होणार नाही याची काळजी घेत दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा आपण इथे पिना लावून घेतलेला आहे। तर बघा सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला इथे टिप मारून घ्यायची आहे। तर टिप मारताना साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला टिप मारायची आहे। एकसारखं मार्जिन ठेवायचं आहे, कमी जास्त होऊ देऊ नका, म्हणजे गळ्याचा शेप सुद्धा इथे चेंज होणार नाही। तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित आपण इथे कडेकडेने काळजीपूर्वक गळ्याच्या साईडने टिप मारून घेतलेली आहे। तर बघा गळ्याच्या साईडला टिप मारून झाल्यानंतर लगेचच आता आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा इथे टिप मारून घ्यायचं आहे आणि कमरेच्या साईडला टिप मारताना साधारणतः आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारायची। आता या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतो आणि इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही। तर बघा मग आता खालचा जो काही ब्लाउजचा एक्स्ट्राचा कपडा होता तर तो आपण कटिंग केला। त्यानंतर ह्या पद्धतीने गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे या पद्धतीने। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस गळ्याचा आकार व्यवस्थित येणं गरजेचं आहे। मग तुमचा गळ्याचा शेप कुठलाही असो, शक्यतो ज्यावेळेस तुम्ही एक्स्ट्राचं कट कराल त्यावेळेस सरळ करण्याच्या आधी ह्या पद्धतीने गळ्याला छोटे छोटे कट्स द्यायचेच, म्हणजे गळ्याचा आकार वगैरे फिनिशिंग वगैरे प्रॉपर होते। ठीक आहे, तर बघा आता त्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने हा पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे आणि सरळ केल्यानंतर गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला व्यवस्थित थोडंसं प्रेससुद्धा करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला इथे बघा गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप।
तर बघा मग दाबटीप देताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची आणि ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही. फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टिप आहे, तर ती नक्की लक्षात राहू द्या. तर बघा मी ज्या पद्धतीने थोडं थोडं पकडत आहे तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने थोडं थोडं पकडत अतिशय काळजीपूर्वक गळ्याला आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे गळ्याचा आकार वगैरे फिनिशिंग एकदम प्रॉपर येते. हे बघा एकदम परफेक्ट फिनिशिंग सहित आपण इथे गळ्याला दाबटीप देऊन घेतलेला आहे, आकार सुद्धा एकदम प्रॉपर आला. त्यानंतर लगेचच आता आपण इथे कमरेच्या साईडला दाबटीप देऊन घेऊयात. तर कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची की जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडणार नाही. तर बघा इथे लक्षात येईल गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आता आपलं छान असं परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी झालं. त्यानंतर ह्या पद्धतीने बघा अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा कडेकडेने आपल्याला टीप मारून जोडून घ्यायचं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे इथे, आणि हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही याची सुद्धा आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे. नाही तर बऱ्याचदा तिथे गोळा होण्याचे चान्सेस असतात आणि मग ते ब्लाऊजचं लूक जातं. सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित थोडं थोडं पकडत जोडून घ्यायचं. आता हे जोडून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ब्लाऊजचा तर तो कटिंग करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की अस्तर आपण परफेक्ट कटिंग करत असतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण एक्स्ट्राचा कट करतो, कारण की आपल्याला ते शिवताना कमी पडायला नको त्यासाठी. म्हणूनच ह्या पद्धतीने जोडल्यावर एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करून घ्यायचा असतो. हे बघा आता आपण तो रेडी करून घेतलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आता पुढच्या डिझाईनसाठी जे काही पार्ट्स आहेत तर ते आपण इथे रेडी करून घेऊयात. तर बघा हा जो काही काठासारखा कपडा होता तर याची फक्त आपल्याला जी काही गोल्डन पट्टी आहे ना ॲक्च्युली तर तीच इथे कट करून घ्यायची आहे डिझाईनसाठी. पूर्ण काय आपल्याला लागत नाही. तुम्हाला यातला दुसरा कलर यूज करायचा असेल तर तुम्ही करू शकतात, बट मी फक्त इथं गोल्डन ह्या 2 पट्ट्या इथे काढून घेते. आधी एकच काढली आणि बघा हे थोडंसं गोल्डन पट्टीच्या कडेचं सुद्धा एक्स्ट्रा काढलेलं आहे, म्हणजे ते फोल्डिंग करण्यासाठी आपल्याला लागेल आणि पुन्हा ती पट्टी छोटी पण व्हायला नको यासाठी. तर बघा मग ह्या पद्धतीने एक फोल्ड आणि दुसरं फोल्ड अशा पद्धतीने फोल्ड करत एवढी तरी रुंदीची पट्टी आपल्याला इथे रेडी करून घ्यायची आहे. तर आता आपण इथे टीप मारून घेऊयात. तर बघा टीप मारताना आता मी जो काही ग्रीन कलरचा दोरा आहे तर तो यूज केलेला आहे, कारण आता इथे गोल्डन वगैरे तर काय व्यवस्थित मॅच होणार नाही आहे त्यामुळे, आणि त्यावर आपण एक लेससुद्धा लावणार आहोत त्यामुळे मग कुठला दोरा यूज करतो आहे त्याचं पण काही नाही, ते बरोबर झाकलंच जाणार आहे. ठीक आहे, तर बघा मग ह्या पद्धतीने फोल्ड करून आता आपण व्यवस्थित एक टीप मारून ही गोल्डन कलरची पट्टी इथे रेडी करून घेऊयात. तर बघा फक्त एकसारखी त्याची रुंदी येईल याची काळजी घ्यायची, म्हणजे फिनिशिंगला प्रॉब्लेम यायला नको खास त्यासाठी. हे बघा ठीक आहे, तर बघा आता ही पट्टी आपली इथे रेडी झालेली आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, आता ह्या पट्टीला मी आताच बोलली की आपल्याला लेस लावायची आहे. तर किती पट्टी लागते त्यावर ते डिपेंड आहे. तर आपल्याला बघा ही जी काही लेस आहे ना तर छान अशी मल्टी कलरचीच लेस घेतलेली आहे, म्हणजे अजून छान असं ब्लाऊजला पण लूक येईल आणि ह्या पट्ट्यासुद्धा छान दिसाव्यात यासाठी. तर बघा आता ते आपल्याला किती लागणार आहे त्यावरती डिपेंड आहे. तर मी इथे बघा असं ठेवून बघते. ठीक आहे, तर बऱ्यापैकी लागणार आहे आपल्याला, आणि थोडंसं डिस्टन्स ठेवून इथे 2 पट्ट्या लावायच्या आहे. तर मी बरोबर सेंटरपासून बघा इथे कट करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता बघा जी काही मल्टी कलरची डिझायनर लेस घेतली होती तर ती आपण बघा अशी ह्या पद्धतीने एका साईडला लावून घेऊयात. थोडीशी गोल्डन पट्टी वरती राहिली पाहिजे आणि त्याच्या कडेकडेने आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात, किंवा छान अशी डिझायनर थोडी लटकन वगैरे असलेले टाईप जरी लावली ना तरीसुद्धा याला अजूनच सुंदर असं लूक येईल. सो तुम्ही तुमच्या आवडीनुसार नक्की करू शकता. त्यानंतर मी कडेने सुद्धा एक टीप दिलेली आहे. तर बघा मग ही पट्टी इथे रेडी झाली. सेम त्याच पद्धतीने आपण इथे एक दुसरी पट्टीसुद्धा तयार करून घेऊयात, म्हणजे जी काही कट केलेली आहे त्यालासुद्धा सेम तीच लेस इथे लावून घेणार आहोत. आणि बघा शक्यतो कुठलीही लेस असो तर त्याला डबल टिप देत चालायची आहे, म्हणजे ती प्रॉपर अशी पॅक होते आणि फिनिशिंगसुद्धा छान येते. त्याचबरोबर ही जी काही आपण गोल्डन पट्टी तयार केली तर त्याच्या कडेलासुद्धा आपण एक बघा इथे टिप मारून घेतो आहे, म्हणजे तीसुद्धा व्यवस्थित ताट राहील आणि आपले डिझाईन छान होईल. ठीक आहे, तर बघा ह्या दोन्ही पट्ट्या आपल्या इथे आता रेडी झालेल्या आहेत. तर त्या आता कुठे आणि कशा लावायच्या तर ते आपण बघूयात. तर बघा आता त्याआधी आपण इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. तर बघा सेंटरपासून 4.5 आणि उभा 4चा टक्सची इथे मार्किंग करायची आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा मार्किंग करून घेतलेली आहे. आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली तिथेच आपल्याला टक्स टाकायचा आहे. बघा
तर टक्स टाकताना टक्सला नेहमी डबल टिप द्यायची असते. त्याचबरोबर स्टार्टिंगला बघा इथे व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने डबल टिप दिलेली आहे. पुन्हा लॉक करायचं म्हणजे ते टक्स व्यवस्थित पॅक होतात, ते लवकर निघत नाही. आणि जर ते निघले नाही तर मग काय होईल की आपल्या ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होत नाही. सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा इथे टक्स टाकलेला आहे आणि फायनली बघा परफेक्ट असं फिनिशिंग सहित छान असे दोन्ही साईडला टक्स टाकून घेतलेले आहे. त्यानंतर आता इथे गळ्याला सगळ्यात आधी आपण एक गोल्डन कलरची लेस लावून घेऊयात. तर बघा ही थोडीशी डिझायनर लेस मी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही कलरची कुठल्याही कॉम्बिनेशनची किंवा डिझायनर वगैरे तुम्हाला आवडणारी किंवा तुमच्या कस्टमरला आवडणारी तुम्ही इथे लेस लावू शकतात. बट मी इथे गोल्डन लावते, गोल्डन यावर मॅचसुद्धा होतच आहे. तर बघा व्यवस्थित गळ्याच्या कडेकडेने लावायचं आहे काळजीपूर्वक. बऱ्याचदा काय होतं की गळ्याचा शेप प्रॉपर येतो, पण आपण जर का लेस प्रॉपर लागली गेली नाही आपली तर मग पुन्हा शेप चेंज होण्याचे चान्सेस असतात आणि फिनिशिंग वगैरे बिघडते. आपल्याला जसं लूक हवं तसं येत नाही. सो त्यामुळे मग व्यवस्थित काळजीपूर्वक इथे गळ्याच्या साईडनी व्यवस्थित ती लेस लावून घ्यायची आहे. ठीक आहे, एक्स्ट्राची कट करून घेतली आणि ही बऱ्यापैकी ब्रॉड लेस आहे. तर बघा मी इथे डबल टिप देऊन घेते. ॲक्च्युली लेस तुमची जाड असो किंवा बारीक असो डबल टिप देत चालायची. त्यामुळे काय होतं की लेस लवकर खराब होत नाही, लवकर ओपन होत नाही आणि ती तरंगतसुद्धा नाही, म्हणजे फिनिशिंगसुद्धा छानच येते. तर बघा मग डबल टिप देऊन झालेली आहे. त्यानंतर आता सेम तीच लेस आपण कमरेच्या साईडला सुद्धा लावून घेऊयात, म्हणजे ब्लाऊजला अजूनच सुंदर असं लूकसुद्धा येईल. तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित थोडं किंचितचं बघा खाली मी मार्जिन सोडलेलं आहे. ग्रीन पट्टी पायपिंगसारखी दिसते बघा, म्हणजे छान असं लूक येईल. त्यामुळे तुम्ही थोडासा कपडा सोडू शकतात खाली, म्हणजे मग ते व्यवस्थित शेड पण दिसतो थोडा वेगळा. आणि आता इथे सुद्धा आपण हे डबल टिप देऊन घेऊयात, म्हणजे ती लेससुद्धा व्यवस्थित पॅक लागली जाईल. ठीक आहे. तर बघा आता गळ्याच्या आणि कमरेच्या साईडला आपण ही गोल्डन कलरची लेस इथे लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता बघा आपण जी गोल्डन पट्टी तयार करून घेतलेली होती तर ती लावून घ्यायची आहे. बघा ह्या पद्धतीने अशी ठेवलेली आहे. बऱ्यापैकी गळा पण असा डीपच आहे. ठीक आहे. तर बघा मग आता इथे डबल टिप देऊन व्यवस्थित आपण ते लावून घेऊयात आणि दोन्ही पण एकाच लेवलमध्ये येईल याची थोडी काळजी घ्यायची आहे. नाही तर बऱ्याचदा गडबडीमध्ये ते तिरकं वगैरे जातं आणि तिरकं गेलं की पुन्हा आपलं ब्लाऊजचं लूकसुद्धा जातं. सो तसं होऊ देऊ नका. तर बघा मग इथे टिप मारून घेतली. ॲक्च्युली डबल टिप द्यायची आहे म्हणजे ते व्यवस्थित लॉक होईल. आणि बघा मग इकडची मार्किंग दुसऱ्या साईडला व्यवस्थित करून घ्यायची आहे बघा लेवलमध्ये, म्हणजे मग ते व्यवस्थित दोन्ही पण एकाच लेवलमध्ये येतील. ते खूप इम्पॉर्टंट आहे, तिरकं वगैरे जाणार नाही याची जरा काळजी घ्यायची आहे. आणि इथे सुद्धा बघा डबल टिप देऊन व्यवस्थित आपण ते लॉक करून घेतलेलं आहे. बघा आता त्यानंतर काय करायचं, एक्स्ट्राची पट्टी आपण इथे कट करून घेतली. तर बघा आपल्याला अजून एक पट्टी इथे लावून घ्यायची आहे. तर मी साधारणतः 2 किंवा 2.5 इंचाला इथे मार्किंग करून घेते. तुम्ही पण 2 किंवा 2.5ला तिथे लावू शकता. तर बघा ह्या पद्धतीने आपण इथे लावू शकतो. बट मला असं वाटते की थोडंसं वरती घ्यावं, सो त्यामुळे मी थोडं किंचित वरती घेतलं, म्हणजे 2 इंचाचा इथे मी डिस्टन्स ठेवलेला आहे. 2.5चा पण तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. हे बघा तर बरोबर मार्किंग केलेलीच आहे आपण. तर व्यवस्थित त्या मार्किंगवर ठेवायचं म्हणजे दोन्ही पण एकाच लेवलमध्ये लागले जातील. आणि व्यवस्थित डबल टिप देऊन ते पॅक करून घ्यायचे आहे. एक साईडचं झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण बघा ही पट्टी आतमध्ये टाकून व्यवस्थित एकाच लेवलमध्ये प्रेस करून डबल टिप देऊन घेणार आहोत. हे बघा. ठीक आहे. दोन्ही साईडने शक्यतो टिप द्यायची आहे म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल, तिरकं वगैरे जाणार नाही आणि तरंगणारसुद्धा नाही. ठीक आहे. तर बघा ह्या दोन्ही पण पट्ट्या आपण छान अशा परफेक्ट डबल टिप देऊन पॅक अशा लावून घेतलेल्या आहे. आणि बघा मग फायनली आपला हा बॅकनेक पूर्ण स्टिच करून झालेला आहे. तर बऱ्याचदा आपल्याला ऑर्गॅन्झा साडीवर कशा पद्धतीने बॅकनेक स्टिच करावा हे समजत नाही. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. आणि पानगळासुद्धा बऱ्याच जणांना आवडतो. तुम्हाला जर अजून डीप हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून डीप घेऊ शकता. आणि बघा इथे सेंटरला मी सिल्क थ्रेडचे लटकन लावून घेतलेलं आहे. तुम्ही लावले तरी चालेल किंवा नाही लावले तरीसुद्धा चालेल, तुमच्या चॉईसवर आहे किंवा कस्टमरच्या. किंवा तुम्ही सिंपल असे त्रिकोणी ब्लाऊजच्याच कपड्याचे फॅब्रिकचे लटकन तयार करून सुद्धा तिथे लावू शकतात. ठीक आहे. तर बघा मग फायनली पानगळ्यावर ऑर्गॅन्झा साडीवर ॲक्च्युली आपल्याला बऱ्याचदा कळत नाही डिझाईन कशी बनवावी. सो ही डिझाईन खूप सुंदर अशी तयार झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही डिझाईन एकदम कमीत कमी टाईममध्ये तयार होती. त्याचबरोबर मी तुम्हाला ह्या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन तुम्हाला सुद्धा सहजच बनवता येईल. त्याचबरोबर
त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी ऑर्गॅन्झा साडीवर ही डिझाईन सहज बनवता येईल किंवा तुम्ही दुसऱ्या साडीच्या ब्लाऊजवर सुद्धा ही डिझाईन बनवू शकतात. बट मी ऑर्गॅन्झा साडीचा जो काही ब्लाऊज पीस होता त्यावर ही डिझाईन बनवलेली आहे. तर नक्कीच तुम्ही ही डिझाईन ट्राय करून बघा. तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर युनिक असं लुक येईल. ठीक आहे, तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली आजची छानशी पानगळ्यावरची डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.